या अपघातग्रस्त BMW कारचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आता जी गाडी आहे ही BMW कार आपण जर पाहतो, ह्या कारची पाहणी करण्यासाठी आता RTO विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूणच या गाडीमध्ये ज्या प्रकारचे हा अपघात झालेला आहे, गाडीच्या बाबतचे हे परीक्षण आहे आणि ते RTO डिपार्टमेंट तर्फे करण्यात येत आहे। RTOचे अधिकारी या ठिकाणी दाखल आहेत आणि ते संपूर्ण पाहणी करत आहेत। या गाडीवर या अगोदर कोणत्या पेनल्टीज आहेत का, याची जी नंबर प्लेट आहे ती देखील बदलण्यात आलेली होती, काढण्यात आलेली होती। ती नंबर प्लेट देखील या ठिकाणी RTOच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेली आपण पाहतोय। RTOचे अधिकारी या ठिकाणी या संपूर्ण गाडीचं परीक्षण करतायत। या गाडीवर असलेल्या पेनल्टीज असतील, कोणत्या प्रकारचे या अगोदर या गाडीवर दंड आकारण्यात आलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती घेतात। मुंबई पोलीस त्यांच्याबरोबर आहेत। एकूणच या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी मिहिर शाहवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबर आता ह्या गाडीच्या संदर्भातले सगळे अपडेट घेण्यासाठी RTOचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या गाडीचं आता परीक्षण या ठिकाणी RTOच्या मार्फत सुरू आहे। आपण जर बघितलं तर हाच जो बोनेट आहे, ज्या बोनेटवर वरून जी महिला आहे ती या बोनेटवर पडली होती आणि तिथून साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत या गाडीमधून मिहिरने त्यांना फरफटत पुढे नेलं होतं, त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या सगळ्याबाबतचे जे पुरावे आहेत त्याचं परीक्षण हे RTO मार्फत होणं गरजेचं असतं, जेणेकरून ही केस जी आहे ती अजून स्ट्रॉंग करता येईल आणि त्यामुळे RTOकडून या सगळ्याबाबतचे जे परीक्षण आहे ते करण्यात येईल। त्यांचा रिपोर्ट जो आहे तो पोलिसांना देण्यात येईल आणि त्यानंतर पुढील या केसमधील कारवाई जी आहे ती देखील पुढे होईल। सध्या तरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिहिर शाहवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यांची देखील कसून चौकशी सुरू आहे आणि यासाठी 4 पथकं जे आहे ते मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जे आहे ते मिहिरच्या शोधासाठी पाठवण्यात आलेले आहे आणि पुढील कारवाई आता वरळी पोलीस या ठिकाणी करत आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल, प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध